भरपूर अशी कैरी उपलब्ध आहे। या कैऱ्यांची चटपटीत अशी आंबट गोड चटणी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी मनीषा, राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। इथं मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। आता या कैऱ्यांना मी पुसून घेणार आहे। कैऱ्या पुसून त्याची सालं काढून घ्यायची आहे। इथे तोतापुरी कैऱ्यांच्या ऐवजी तुम्ही साध्या कैऱ्याही वापरल्या तरी चालेल। या कैरी आंबटपणाला थोड्या कमी असतात। याच्याऐवजी तुम्ही साध्या कैऱ्या वापरल्या तरी चालेल। आता याची सगळी सालं काढून घेऊया आणि वरून थोडं कट करून याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। छोटे काप मिक्सरला लावून घेतले तरी चालतील किंवा मी इथे कैरी किसून घेणार आहे। आता छान साल काढून झालेली आहेत। दोन्हीकडून कापून या कैरीला मी किसून घेणार आहे। या रेसिपीचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत। तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आता दोन्हीकडून कापून घेतलेले आहे। या कैरीला किसून घेऊया। आता एका पॅनमध्ये 1 चमचा मेथ्या, 2 मोठे चमचे तीळ भाजून छान खरपूस घेणार आहे। आता याला छान परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तीळ आणि मेथ्या छान भाजून झालेले आहेत। यामध्ये 1 वाटी छोटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि इथं 1 चमचा आलं किसून आणि 1 चमचा लसूण घेतलेला आहे बारीक किसून। यामध्येच 1 छोटी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। यामध्ये छोटा 1 चमचा भरून मीठ घालूया। 1 छोटा चमचा भरून लाल तिखट घालूया। इथं तुम्ही मिरची वापरली तरी चालेल। आणि चव बॅलन्स होण्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि किसलेली कैरी यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला छान बारीक करून घेऊया। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा। आता मिक्सरच्या भांड्यात सगळं मिक्स केलेलं काढून घेऊया आणि याला बारीक करून घेऊया। तोपर्यंत इकडं मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मोहरी घालून घेऊया, हिंग घालून घेऊया आणि याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवूया। आता वाटलेलं मिश्रण सगळं एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड झालेली फोडणी यामध्ये घालून सगळं छान व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेऊया। कैरीची आंबट गोड चवीची चटणी तयार झाली आहे। सगळं छान मिक्स करून घेऊया। चटपटीत अशी कैरीची चटणी तयार आहे। धन्यवाद।